सांगली जिल्ह्यातलं सर्वात मोठं हॉटेल म्हणजे उदय हॉटेल आणि या उदय हॉटेलमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक चालू आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी लहू बडेकर हे सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि आता गॅस त्यांचा कमर्शियल संपल्यामुळं आता त्यांनी चुलीवर स्वयंपाक करायला लागलेत। या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या समोरच्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी त्यांनी भरपूर अशी लाकडंसुद्धा आता या ठिकाणी आणलेली आहेत आणि इथून पुढं आता चुलीवरच स्वयंपाक करणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 2-3 दिवस जेमतेम पुरेल असा गॅस होता, मात्र आता तो सुद्धा संपल्यामुळे या ठिकाणी त्यांनी चुलीवरच स्वयंपाक चालू केलेला आहे। या ठिकाणी मोठी गर्दी असते। या हॉटेलचं नाव लौकिक असल्यामुळे या ठिकाणी अनेक खवय्यांची गर्दी असते, मात्र आता यांच्यावर आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे आणि एकंदरीत पाहिलं तर आपल्याबरोबर या सर्व गोष्टी बोलण्यासाठी या ठिकाणी त्या हॉटेलचे मालक आहेत। तुमचं नाव सांगा आणि काय परिस्थिती आहे आणि आता चुलीवर स्वयंपाक करायला लागला? नमस्कार, माझं नाव विजय लहू बडेकर। आता युद्धामुळे सगळं आता गॅस पुरवठा पूर्ण बंद झालेला आहे। आता गॅस पण सरकारने देणं बंद केलेलं आहे आणि लोकांना जे पाहिजे ते डिशेस आता काय देता येत नाही आहे, त्यामुळे जेवढं ठराविक होईल तेवढं आम्ही चुलीवर करून द्यायला लागलेलं आहे। त्यामुळे आता लाकडंसुद्धा रेट त्यांचे भरपूर वाढलेले आहेत। इलेक्ट्रिक गॅससुद्धा भरपूर म्हणजे भेटतच नाहीत, रेट पूर्ण डबल केलेले आहेत। त्यांना आता पर्याय म्हणून आम्ही आता चुलीवरच करण्याचं ठरवलेलं आहे। काय अशीच परिस्थिती राहिली तर काय पुढं भविष्य असणार आहे तुमचं हॉटेल चालकांचं? अशीच परिस्थिती राहिली तर थोड्या दिवसांनी आम्हाला हॉटेल बंद ठेवावं लागणार आहे। परत कामगारांचं सुद्धा अवस्था पूर्ण त्यांचं पोटावर पाय येणार आहे। कारण पगारसुद्धा द्यावे लागणार आहेत। हॉटेल जर चालू नसेल तर ग्राहक येणार नाही आहेत, त्यामुळं हॉटेल बंदच करणं हा पर्याय आहे का? हॉटेल बंदच करणं पर्याय आहे, कारण की गॅसच नाही भेटला आणि परत रेट सगळे असे वाढत झाले, त्यानं लोकांना देणार काय? आणि परत कामगारांचं पण रोजचं पोटावरच त्यांचं अन्न आहे, त्यांना काय देणार? नक्कीच आपण पाहू शकता प्रचंड वाईट अशी अवस्था या हॉटेल चालकांची या ठिकाणी झालेली आहे आणि असेच 2-3 दिवस परिस्थिती राहिली तर हॉटेल व्यवसाय बंद करावे लागणार आहेत। आता सांगलीतले बऱ्यापैकी हॉटेल बंद झालेले आहेत आणि आता हॉटेल उदयसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे। या ठिकाणी गॅस पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने चुलीवर स्वयंपाक चालू आहे। या ठिकाणी लाकडंसुद्धा आणलेली आहेत, मात्र अशीच परिस्थिती 3-4 दिवस राहिली तर हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही असे हॉटेल मालक विजय बडेकर यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।